तर मित्रांनो, आज आम्ही चाललोय कोकण दिव्याला. आज 26 जानेवारी आणि त्यानिमित्त कोकण दिव्याला ध्वज लावला जातोय, भगवा आणि आपला तिरंगा. तर बघूया आपण आजचा दिवस कसा जातोय. कोकण दिवा हा खूप ऑफबीट किल्ला आहे, ज्यात जास्त जात नाहीत लोक. तुम्ही पण कदाचित पायऱ्यांचं नाव ऐकलं असेल. आणि आपल्या माताराजी येतो का म्हणून, येतोच का रे? काय रे? तो आपला मेडिटेशन मध्ये सकाळी सकाळी मेडिटेशन करतोय. 6 वाजता आलेत सकाळचे. तो मेडिटेशन त्याला डिस्टर्ब न करायला. तर सकाळी 6 वाजले आता आम्ही सगळ्यांना भेटलोय जायला. आता काय काय जण येतात अजून मागून आणि काय काय जण पुढे थांबलेत. तर बघूया किती वेळ लागतो अजून आम्हाला निघायला. झेंडा टाका तुमच्या थांब, नको झेंडा, हे आहे ना ऑलरेडी. झेंडा नको, आपल्या गाडीवर आहे. हा रोड आहे इकडे येण्याचा, पूर्ण मातीचा आहे. आणि माझी गाडी पण एवढी नीट नाही म्हणून आम्ही कसं तरी आलो चालत चालत. एवढं जमू शकत नाही. हा बघा आपला दुर्गेश्वर रायगड. आणि तिकडे चंद्र दिसतोय, मस्त आलाय. भारी फोटो येतेस केतन दादा, फोटोवर जबरदस्त येत आहे. सिनॅरी एकदम भारी. मित्रांनो पाहू शकतो, हे आपल्या मागचे कावळ्या बावळ्या खिंडीचा रणक्षेत्राचं जे माहिती दिली. इकडे जवळच कावळ्या बावळ्याची खिंड आहे. आणि हे जे आहेत सगळ्या ह्या वीरगड म्हणतात त्याला. मी बऱ्याचशा व्हिडिओज मध्ये दाखवलंय वीरगड म्हणजे काय असतं. त्यात इथे पण क्लिअर दिसतंय. हे वीरगड चांगला दिसतंय. पाहू शकतो, हे तर वेगवेगळे सेक्शन असतात ह्या वीरगडमध्ये. इथे तो वीर कसा काय मरण पावला ह्याबद्दल सांगितलेलं असतं. आणि इथे नंतर तो अप्सरा त्याला घ्यायला येतात स्वर्गातून, किंवा तो अप्सरांसोबत आहे असं दाखवलेलं असतं. आणि तिसऱ्या भागामध्ये तो त्याच्या आराध्य दैवत जे असेल, बहुधा ते शंकराचंच असतं आणि त्याची तो पूजा करतोय हे असं दाखवलेलं असतं. आज सकाळचे वाजले 6:30 आणि मला गार लागते खूप. आणि त्यामुळे तोंड माझं वळत नाही, माझी जीभ एकदम अडकले. म्हणून थोड्या वेळाने आपण परत एकदा भेटू आणि तुम्हाला पूर्ण सविस्तर ह्या जो आहे कावळ्या बावळ्या खिंडीचा इतिहास तो मी तुम्हाला सांगतो. आम्ही सकाळचे आता वाजलेत 7 वाजलेत आणि आम्ही शेकोटी गेले मस्तपैकी. जी शेकोटीची मजा आहे ना सकाळची आणि थंडीतून, तिथे वेगळी जाते. इथं लोकेश आहे आणि अजून भाई तुझं नाव काय? आणि तू भाविक मॅविक प्रो नवनीत मनोज आणि ह्याचं नाव काय? अविनाश केतन दादा आपला. त्यांनी सगळी ही ट्रेक अरेंज केली सगळी. आपली पोरं अजून दुसरी कुठे गेली केतन? अजून बाकीची लोक अजून बाकी. आता दत्ता येणार आहे, संतोष मोरे येणार आहे. येतील ते खूप येतील. आणि हा आपला ह्याचं नाव विसरतो, ह्याचं नाव दुसरं रुपेश. अरे कोरियन लोक आहेत ना ते, दोघं कोरियन आहेत. त्यांच्याकडे कल्चर आहे तसा सकाळचे व्यायाम करायचा. काय चालू? चाय पे चर्चा. येस एनर्जेटिक. हा मागे बसलेला व्यक्ती बघ कसा समोर होतोय. तू त्या चहलचा फॅन आहेस काय? तेच मी मग बोलतोय चहलला. मातरम. ए केतना कुठल्या साईडला किल्ला दिसतो का इथून? आता समोर आहे, कुठे दिसत नाही. हा जो उंच दिसत सर्वात तो काय अजून नाही केला किल्ला, अजून काही दिसत नाही आम्हाला. चला झाली सुरुवात आपली ट्रिपची. चुकले पोर आपली इकडून झाला. कोणाला खरं तर रोड माहित नाहीये. हा खूप अनएक्सप्लोर किल्ला आहे, म्हणजे कोणच येत नाही. क्वचितच कोणतरी येत असेल वर्षातून. बघूयात आपण रोड काढत जाऊया. हे तू काय रे शंकर सायकल लावलेस ते पूर्ण रोप गरज लागणार आहे पुढे आपल्याला. रोप ग्राउंडर राहायला लागतं. हा स्टँडर्ड आहे आपला. काय फायदा नाही. इथून परत गेले आणि उलटे फिरून आलेत. काय रे इथून परत जाऊन परत उलटे फिरून आलात. आमचा इन्स्ट्रक्टर पुढे नवनीत चौधरी, त्याला विचारा काय झालं. त्याला कॉन्फिडन्सच होता की आपण बरोबर चाललोय का चुकीचं चाललोय. बरोबर आला, मला म्हटलं मागे जा. कोणी मार्किंग केले काय माहित, पण एका जागी ते आम्हाला मार्किंग भेटले की जायचंय कुठे. पण ही मार्किंग येईपर्यंत ही कदाचित मार्किंग शोधायला कितीतरी वेळ जाईल. स्टार्टिंगलाच माहित नाही की नक्की जायचंय कुठं. हे आम्हाला मध्ये आलं तिथं लिहिलंय की इकडे ह्या साईडला जा म्हणून.
जंगल सुरू झालं आता सगळं, पूर्ण जंगलातून रोड जातोय. साप वगैरे दिसतील ना कुठे रस्त्या विषयात, पाय वगैरे ते वर येतो आपण. मी थांबलो, आपली भाई इथपर्यंत येऊ शकतो कंटिन्यू, त्याला जायचं नाही, जा पुढे. थांबलो मागे, पण आता आम्ही तिघच राहिलोय मागे, मी आणि दत्ता. बाकी सगळेजण पोहोचले पुढं पुढं. आता कुठपर्यंत गेलेत काय माहित नाही आम्हाला. वाइंड अप ग्रुप थोड्या वाइंडर ग्रुप होणार आहे, कारण आम्ही रस्ता थांबत पण जाऊ, कारण तिथे कावळ्या पळाची खिंड आली तर काय तिथं पण अजून एक 10-15 मिनिटं थांबलो होतो आम्ही. बघू किती वेळ लागतो तिथे जायला. चालता वारड बाय थोडं मोठं लागले, आणि आता जातात आम्ही दोघंच राहिले, बाकी सगळे वर गेले. पुढे दिसते आपल्याला, इथे हौद आहेत पाण्याचे. हा हे बघ इथे, इथून अशी ही जी असं नॉच दिसते का, हा इथून असं वरती गेलेलं दिसते का, छोटा गलियारा, तिथे पायऱ्या आहेत 10 ते 12. आणि हे बघ इथं ही गुफा आहे, ही दिसली, ही बघ, हा दिसलं ते मला गुफा. इथे गुफा आहे, आणि वर इथे पाण्याचे हौद आहेत. इथे 2 पाण्याचे हौद आहेत इथे, आणि पायऱ्या पण येते काय, तिथे वरती, म्हणजे ते दोन्ही कनेक्ट करायला किल्ला आहे. हा दोन्ही कनेक्ट करायला नाही, त्या नाळ्यातून असं वरती जायचं आणि त्या पायऱ्याने वरती जायचं. ओके. फायनली मित्रमैत्रिणींनो, आपल्याला इथं पायऱ्या लागल्यात. 2च आहेत, 2 का 3 आहेत, 2 आणि 3. हा काय जोत आहे का काय माहित काय, चौकी असेल काय. हे असे किती किल्ले म्हणजे नॉलेजच नाही राहिले कोणाला, की हे असे किल्ले होते किंवा काय, त्या लोक असतील नसले तर काही जण कोणाला पडलेलं पण नाही. आता व्हिडिओमध्ये आवाज येतो काय माहित नाही, पण इथं काहीतरी चालण्याचा आवाज येतो आम्हाला. थोडं येतोय, लांब चाललंय ते, जवळ आलं. जवळ येतं असं, पुढं पुढं खाली जाते ते. माकड नसतं ते, माकड पटापट उडतं. 4 पायाने चालणार. बाबा काय बोलतो बघू. कधी आलेला असताना सुरत नाही, सकपाळ वगैरे आहेत ना, माझे जाऊ येते. तर मित्रांनो, जी आता आपण जागी उभे ती आहे कावळ्या बावळ्याची खिंड. आणि मराठ्यांच्या इतिहासामध्ये पावनखिंडीचं एक खूप महत्त्वाचं स्थान आहे. आणि त्या खिंडीनंतर जर कुठली महत्त्वाची खिंड आहे तर ती आहे ही कावळ्या बावळ्याची खिंड. आपल्याला ह्या खिंडीच्या समोरच आपल्याला रायगड किल्ला पाहायला मिळतो. आणि रायगड किल्ल्याला संरक्षण देण्यासाठी हा जो किल्ला होता कोकण दिवा म्हणजे काय, तर कोकणाचं जे आरंभाचं स्थान असतं, म्हणजे प्रवेशद्वार ज्याला म्हणतो, तोच आपला हा कोकण दिवा किल्ला म्हणून काम करतो. आणि रायगडच्या संरक्षणासाठी ह्या किल्ल्याचं खूप महत्त्व होतं. तर काय झालं की संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जेव्हा औरंगजेबाने वेढा घातला होता, तेव्हा आपल्या राजाराम महाराजांना रायगडापासून बाहेर जायचं होतं आणि त्यांना सुटका करायची होती स्वतःची. पण औरंगजेबाचं असं म्हणणं होतं की स्वराज्याचा जो शिरोमणी आहे, स्वराज्याचं जे पुढचं जी वाटचाल आहे ती व्हायलाच नको, त्याची अशी धारणा होती. आणि त्यांनी सांगितलं होतं की काही झालं तरी राजाराम महाराजांना पकडायचं, म्हणून त्यांनी सगळ्या बाजूने घेरा लावला होता. आणि जेव्हा ह्या कावळ्या बावळ्याच्या खिंडीतून लोक येणार होते औरंगजेबाची, तेव्हा सरकले नाईक म्हणून हा आपला मराठा योद्धा होता, त्यांनी ही खिंड लढवली. जवळपास 17 तास त्यांनी ही खिंड लढवली आणि लोकांना औरंगजेबाचं थांबवलं इथंच आणि रायगडावर जाऊन दिलं नाही. आणि त्यांच्या मदतीला गोदाजी जगताप हे पण नंतर धावून आले आणि त्या दोघांनी मिळून शेवटी तर भगवा ध्वज लावला आणि कोणालाही रायगडकडे जाऊन दिलं नाही. आणि त्या कारणामुळं आज आपलं स्वराज्य हे आपण पाहतोय. आणि त्यामुळं आपले छत्रपती जे आहेत राजाराम महाराज ते पुढे निघून गेले जिंजीला. म्हणून ही जी खिंड आहे ती मराठ्यांच्या इतिहासामध्ये खूपच महत्वाची खिंड आहे. आणि जबरदस्त वाटतं की तुमचा हा एकदम भारी वाटतं. माळरान आला ना कधी पण असं जंगलात जायच्या आधी जसं माळरान आलं ना बघायला कसलं मस्त वाटतं. तर फायनली दगडांच्या तरी कोरीव पायऱ्या आल्यात. बघा वर किल्ला हे घेताना नीट ये, हा असं परिसर दिसतो इथून.
दगडांच्या पायऱ्याने यायला लागत आहे. पावसाळ्यात येऊच नाही, अजिबात नको यायला. थोडंसं रिस्की आहे ते. थोडं ना खूप जास्त रिस्की. फायनली ही गुफा आली. अरे भाई तो फिरायला इकडे कशाला आलायस? अरे वरती काढतो त्यांचा अजून काय भांडतच नाही ते काय करायचं काय करायचं ते. आश्मी वगैरे माणूस झालाय आता. सॅटर्डे संडे इथंच काढा ऑफ. भारी आहे ते लोक आहेत सगळी इथं. हे काय पूर्ण. तर मित्रांनो आपण आता आलो ह्या गुफेमध्ये आणि हीच आहे ती फेमस कोकण देवाची गुफा. इकडे मस्त साईडचा नजारा दिसतोय आणि ह्या बाजूची गुफा आहे. तिकडे राहू शकता बघा ना. इथे लोकांनी तर शेकोटी लावले, म्हणजे लोक येतात राहायला, टेंट वगैरे टाईप. आणि चादर वगैरे पण ठेवले, दिवा ठेवलाय इथं, मीठ पण ठेवले नाही. म्हणजे कोणतरी लोकांची इथं कंटिन्यू राहतात. हे बघा पत्रावळ वित्राला त्यांनी आपला सगळा सेट करून ठेवला पूर्ण बाजार. तर ही अशी गुफा आहे, खूप भारी आहे. फक्त कोकण दिवस असा आहे की पावसात येऊ नका आणि खूप कठीण आहे येण्यासाठी, त्यामुळे थोडा प्रॉब्लेमॅटिक राहतो. तर मित्रांनो काय तुम्हाला म्हणत होतं की इथं पावसाळ्यात येऊ नका अजिबात. बघा आता असं वर चढून जायचं नाही, पावसाळ्यात तर खूपच कठीण पडतं बघा असं. आता नॉर्मल लोकांचा ट्रेक नाही, मला पण बाबा इथं पहिल्यांदा दुसऱ्यांदा येईल तर सांगू शकत नाही मी, गॅरंटी नाही. चला मी आणि भाविक दोघं आता आहे. मग अशी भाविक आपल्या खाली भेटला आणि केतन जर पुढे गेला, केतन म्हटलं तुम्ही या दोघं जण मागून हळूहळू. हा बघा नजारा आणि ही अशी वाट आहे भाई, खाली डायरेक्ट दरी, डेंजर, भयानक आहे. चला आईच्या गात तुम्ही म्हटलं होतं भाई सोपं आहे, पण भाई खाली बघायची इच्छा होत नाहीये. खाली आणि वर दोन्ही साईडला बघायची इच्छा होत नाही. नाही कसं डेंजर वाटतंय. आणि आपण आलोय पूर्ण वर किल्ल्याच्या. कसं जबरदस्त दिसत. हा इथं बाई नीट जायला पाहिजे ना, तर व्हिडिओ आता जायचा पाय सरळ आहे ना, राईट ना लेफ्ट, फक्त सरळ. दुर्गेश्वर रायगड किल्ला तो बघा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमो पार्वती पते हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. सावधान, सलामी द्यायची. एक साथ राष्ट्रध्वज को सलामी देगा. सलामी शस्त्र. गण मन अधिनायक जय हे, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. वावरता कृष्ण कोयना तुगावरी, भरती पाणी मातीच्या घागरी. तर मित्रांनो आम्ही तर खाली जातो गुहेच्या इथे. केतन थांबलाय कारण ऊन खूप लागलंय. ऊन खूप लागतं भयानक. आणि आता आमचं काम झालेलं, फोटो काढतात, निघतो खाली जायला. भाऊ काय म्हणतो का तू सगळा कांदा कापून सगळं रेडी करणार ठेवणार आहे. तू एक्सपर्ट आहे म्हणतो त्याच्यात. अरे पाणी कुठून घेत आहे भाई? पाणी जास्तच खराब वाटत नाही तुम्हाला? हा पाणी खतरनाक आहे. ते केतन काहीतरी म्हणत होता, काहीतरी आहे ते. एवढीशी भेळ आणि एवढी लोक, हे बघा केवढी लोक खायला. तिकडे डाव्या साईडला पण आहेत, ते बघा किती लोक आहेत. मी सांगतो चांगलं झाल्यानंतरच खा. राऊंड टू चालू करा. चला हा का ठेवलाय? तर मित्रांनो आमचा हा ब्लॉग संपवतो. अर्धे मेंबर्स आमचे येतात मागून, अर्धे इथं आलेत. आणि कोकण देवाचा हा ऑफबीट ट्रेक आहे, खूप ऑफबीट ट्रेक आहे. आणि आम्हाला थोडा कठीण पडला कारण आम्ही महाड मार्गे ह्या साईडने आलोय. तिकडे तुम्ही जर पुण्यावरनं येणार असाल तर कदाचित तुम्हाला सोपा जाऊ शकतो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच अनएक्सप्लोर्ड किल्ले पाहण्यासाठी विंग्स ऑफ ट्रॅव्हलरला फॉलो करा.